गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। आज आपण पितृपक्षाबद्दल बोलणार आहोत, कारण हा पितृपक्षाचा महिना आहे ना, आपल्या जीवनामध्ये अनमोल क्षण निर्माण करणारा आहे। आपल्या जीवनामध्ये असलेले दुःख असतील, आपल्या जीवनामध्ये असलेले दारिद्र्य असेल, तर हे दारिद्र्य आहे ना, कधी कधी आपल्या जीवनामध्ये पितृदोष लागत असतो, आपल्याला माहीतसुद्धा होत नाही। नेहमी आपल्या घरामध्ये कोणीतरी आजारी पडतं, पैसा आपल्या घरामध्ये राहत नाही, पण आपण या गोष्टीकडे मात्र दुर्लक्ष करतो। पण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जर तुमच्या घरामध्ये वारंवार कोणी आजारी होत असेल, जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, जर तुमच्या घरामध्ये क्लेश जर होत असतील ना, तर आपला हा पितृदोष आहे ना, हा पितृदोष मुक्त करण्याचा एकमात्र महिना आहे आणि या महिन्यामध्ये आहे ना, प्रत्येकाने आपल्या ह्या श्राद्धाचं जेवण आहे ना, म्हणजे पितृपक्ष आपले खुश व्हावेत। थोडक्यात पित्रांचं जेवण म्हणजे काय ते आपण पाहूया। म्हणजे श्राद्धाचा स्वयंपाक आहे ना, तो पितृपक्षामध्ये आपण या पित्रांना तृप्त करण्यासाठी, संतुष्ट करण्यासाठी त्यांना श्राद्धाचा जेवणाचा नैवेद्य देत असतो। आता पितृपक्ष म्हणजे आपले पूर्वज मृत्युमुखी झालेले, त्यांना आपण पितृ म्हणत असतो, ते पितृजन असतात। आणि जर त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला ना, तर आपल्या जीवनामध्ये राजयोग येत असतो। ज्याच्या जीवनामध्ये हा राजयोग येतो ना, तर तो खरा तर पितरांचा आशीर्वाद असतो। म्हणून हा जेवणाचा नैवेद्य आहे ना, या महिन्यामध्ये आपण देत असतो। या निमित्तानं आपण ब्राह्मण भोजन, आपले स्नेही परिवार असतील ना, मित्र परिवार असतील, नातेवाईक असतील, यांना आपल्या घरी बोलवून आपण अन्नदान करत असतो। आणि पित्रांचा अशा पद्धतीने जे जेवण आपण बनवतो ना, जो स्वयंपाक आपण करतो, त्याला काही विशिष्ट नियम आहेत। त्या नियमांचं पालन आपण केलं पाहिजे। म्हणजे पित्रांचा जेवणाचा स्वयंपाक आहे ना, तो नक्की कोणी करावा, त्याचे नियम काय आहे, आणि पित्रांच्या जेवणामध्ये कुठल्या पदार्थांचा समावेश करावा, कोणते 3 पदार्थ नसावेत, पित्रांच्या जेवणाचं ताट कसं वाढायचं, नैवेद्य कसं वाढायचं, ही पूर्ण माहिती आहे ना, ती आज आपल्याला या निरूपणामध्ये मिळणार आहे। प्रथम आपण जाणून घेऊया पित्रांच्या जेवणाचा स्वयंपाक म्हणजे श्राद्धाचा स्वयंपाक कोणी करायचा। हा श्राद्धाचा स्वयंपाक आहे ना, हा श्राद्धकर्त्यानं म्हणजे ज्याच्या हातून श्राद्ध करणार असतील ना, त्यानं करायला हवा असा नियम आहे। परंतु ठीक आहे, या सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये हे प्रत्येकाला शक्य होत नाही, तर श्राद्धकर्त्याच्या पत्नीनं आहे ना, हा स्वयंपाक केला तरी चालेल। त्यांना नाही जमलं तर भावकीतील स्नेह परिवारातील किंवा नातेवाईक असतील, पितृवंशज असतील, यांच्यापैकी जर स्वयंपाक कोणी केला ना, तरीसुद्धा चालेल। पण आपण मात्र काय करतो बरं, स्वयंपाक करणारा बाहेरचा बोलवतो, मग तो पितृदक्ष त्या पित्रांपर्यंत तो आपले ताट जातं का बरं, त्या पित्रांपर्यंत ते नैवेद्य जातं का बरं, कधीच जात नाही। पित्र त्याला शिवतसुद्धा नाही। म्हणून आपल्या कुटुंबातीलच एका व्यक्तीनं तो स्वयंपाक केला पाहिजे। म्हणजेच हा श्राद्धाचा स्वयंपाक आहे ना, अतिशय अनमोल मानलेला गेलेला आहे। शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की म्हणजे आपल्या पूर्ण परिवारातील एकाचा जरी त्या स्वयंपाकाला हात लागला ना, तरी तो पवित्र होऊन जातो। म्हणून श्राद्धाचं जेवण बनवताना
बाहेरच्या मनुष्याला अजिबात बोलवू नका. आपल्या परिवारातील माणसालाच ते जेवण बनवायला सांगा, तेव्हाच ते पुण्य लाभतं, तेव्हाच पितरांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो. म्हणजे श्राद्धाचं स्वयंपाक करताना काही नियम आहेत ना, आपण अवश्य पाळावेत. ब्राह्मण भोजन किंवा पितरांना नैवेद्य दाखवल्याशिवाय श्राद्धाचं अन्न कुणी खाऊ नये. अगदी लहान मुलांना सुद्धा ते खाऊन देऊ नये. श्राद्धाचा स्वयंपाक सुरू असताना चिडचिड करू नका, शांत मन ठेवा, दुःख अजिबात करू नका. प्रसन्न मनाने श्राद्धाचा स्वयंपाक करावा. शक्य झाल्यास ना तर पांढरं वस्त्र नेसून स्वयंपाक करा. आणि श्राद्धाचा हा स्वयंपाक आहे ना, तो सुरू असताना चेष्टा मस्करी अजिबात करू नका. मोठ्या मोठ्याने हसू नका. घरामध्ये ब्रह्मचर्य पाळायचं, म्हणजे भांडणं तंटा होऊन अजिबात द्यायचं नाही. शांतता आणि स्वच्छता फार महत्त्वाची आहे. पितरांना स्वच्छता आवडते, म्हणूनच श्राद्धाच्या जेवणासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते आपल्या घरातील असावेत. आपण विकत घेतलेले अजिबात नसावेत, कोणाकडूनही मागून घेतलेले नसावेत. उसने आणलेले पदार्थाचा स्वयंपाक अजिबात करायचा नाही. शिळं अन्न, उकळलेलं अन्न ते अजिबात नको. श्राद्धाच्या जेवणामध्ये केस निघणार नाही याची आपण काळजी घ्या. तसंच जेवणामध्ये शेवगा, वांगे, गाजर या 3 पदार्थांचा म्हणजेच भाज्यांचा समावेश अजिबात करायचा नाही. श्राद्धाचं जेवण बनवत असताना पूर्वेकडील किंवा पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडे आपलं जर तोंड असेल तरीसुद्धा चालेल, मात्र दक्षिणेकडे मुख करून स्वयंपाक करू नका. जेवणाचे पदार्थ वाढताना मौन पाळावं. कुठल्याही पदार्थाचं नावं घेऊ नका. जसं आपण आनंदाच्या क्षणी एखाद्या लग्नाच्या ठिकाणी पदार्थ वाढताना आग्रह करतो ना, तसा आग्रह देखील करायचा नाही. आपल्या पूर्वजांना आवडणारे काही पदार्थ असतात ना, ते आवर्जून त्याच्या स्वयंपाकामध्ये समावेश करायचा. पितरांचं स्मरण करायचं आणि श्राद्धाचं जेवणाला नावही ठेवायचं नाही, त्यांचं कौतुकच करायचं. म्हणजे तो प्रसादच आहे ना, आणि ते प्रसाद समजून तो आपण ग्रहण करावा. हे श्राद्धाचं जेवण आहे, ते दुपारी 12 ते 1:30च्या दरम्यानच आपण दिलं पाहिजे. संध्याकाळच्या वेळेला श्राद्धाचा स्वयंपाक कधीच करायचा नाही, हे शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. म्हणून श्राद्धाच्या जेवणामध्ये कोणते पदार्थ असावेत, यामध्ये प्रामुख्यानं तांदळाची किंवा गव्हाची खीर आहे ना, उडदाचे वडे आहेत किंवा मुगाचे वडे, कढी, आळूच्या वड्या, पाटवड्या. त्यानंतर भाज्यांमध्ये साधारणतः भेंडी असेल तरी चालेल, डांगर, लाल भोपळा, काशीफळ भोपळा, गवार, बटाटा, मेथीची भाजी, कारळे या भाज्या आवश्यक आहेत ना, त्या आवर्जून वापराव्यात. सर्व प्रकारच्या चटण्या, त्यामध्ये प्रामुख्यानं तीळ आणि जवस या चटण्यांचा समावेश करा. कोशिंबिरी सर्व प्रकारच्या चालतील. पंचामृत असावं. त्याचप्रमाणे पितरांचे आवडतं म्हणजे मध, खीर, शुद्ध तूप याचा जेवणामध्ये अवश्य समावेश करावा. भाजलेले किंवा तळलेले जे पदार्थ असतात ना, ते पितरांना भरपूर आवडतात, ते अवश्य समाविष्ट करावे. मात्र उकडलेले आणि आंबट, खारट हे पदार्थ पितरांच्या जेवणाच्या ताटामध्ये कधीच वाढवू नका, कारण ते त्यांना आवडत नाहीत. कांदा, लसूणयुक्त पदार्थ देखील टाळावेत. शेवगा, गाजर, वांगे याचा पितरांच्या ताटामध्ये जेवणाचा समावेश करू नका. तसेच मुळा, काकडी, डाळिंब किंवा कोणतेही फळ आहे ना, तुम्ही ताटामध्ये चिरून ठेवू शकता. शुद्ध मनानं पवित्र राखून ते श्रद्धेनं यथाशक्ती हा स्वयंपाक करायचा. आणि पितरांच्या जेवणाचं ताट कसं वाढायचं ना, आता पितरांचं ताट वाढताना जसं आपण देवाला नैवेद्य दाखवताना ताट वाढतो, त्याच्या अगदी उलट क्रमानं म्हणजे विरुद्ध क्रमानं पितरांचं ताट वाढतात. प्रथम ताटाला देशी तूप लावून घ्यावं.
मीठ आणि लिंबू वाढताना आपण देवाच्या ताटामध्ये वाढताना आपण सुरुवात मिठानं करतो, तसं न करता सगळ्यात शेवटी मीठ आणि लिंबू ताटामध्ये वाढायचं. त्याचं कारण असं आहे की पितरांना खारट आणि आंबट पदार्थ अजिबात चालत नाही किंवा आवडत सुद्धा नाही. म्हणूनच सगळ्यात शेवटी आहे ना, ताटामध्ये मीठ आणि लिंबू वाढायचं. भाज्या एका बाजूला वाढायच्या. समजा उजव्या बाजूला भाज्या वाढल्या, डाव्या बाजूला सर्व चटण्या वाढल्या, मध्यभागी भात वाढायचा. भात वाढताना आपण जसं नेहमी वाटीमध्ये भात घेऊन त्याचा आकार करतो ना, त्याच वाटीच्या आकारात वाढतो. पण तसं न करता चमच्याने भात वाढायचा आहे. आणि भात वाढण्या अगोदर शुद्ध तूप वाढा. उलट क्रमाने वाढायचं. म्हणजे प्रथम शुद्ध तूप, त्यानंतर त्यावरती भात वाढायचं. पळीने किंवा चमच्याने वाढा, त्यावरती मग वरण वाढायचं. त्याच्या शेजारी कढी किंवा खीर वाटीमध्ये वाढायची. ओबड धोबड किंवा विरुद्ध क्रमानं ताट वाढण्याचं कारण आहे ना, असं केल्यानं त्या अन्नामधले रजोगुण वाढतात, तमोगुण वाढतात आणि त्यामुळं पितरांना ते अन्न ग्रहण करणं सोपं जातं. भजी, वडे, सांबर, पापड, कुरडई हे तळलेले जे पदार्थ असतात ना, ते ताटामध्ये समोर वाढावेत. उजव्या बाजूला भाज्या, डाव्या बाजूला चटणी, कोशिंबिरी, सर्व प्रकारच्या चटण्या, पंचामृत वाढावं. समोर तळलेले पदार्थ वाढायचे आणि मध्यभागी शुद्ध तूप वाढायचं. त्यावरती भात, मग वरण, शेजारी कढी, खीर, अशा पद्धतीने जेवणाचं ताट वाढायचं आहे. पितरांच्या जेवणाचं अशा पद्धतीने ताट वाढल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवला जातो. आणि देवांना ज्या वेळेला आपण नैवेद्य दाखवतो ना, त्या वेळेला पाण्यानं जमिनीवरती मंडल तयार करतो, चौकोनी मंडल तयार करतो, म्हणजेच पाण्याचा चौकोन करतो. मात्र पितरांना ज्या वेळेस आपण नैवेद्य दाखवतो त्या वेळेला चौकोन न करता बोटाने पाण्याचा गोळ करायचा आणि म्हणजेच वर्तुळ करायचं. त्यावरती ताट वाढायचं आणि पाणी फिरवताना ते देखील विरुद्ध बाजूनं, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने पाणी फिरवायचं. असं करण्याचं कारण पण तेच आहे की उलट क्रियेनं अशा पद्धतीने नैवेद्य दाखवला ना की त्या अन्नातील रजोगुण वाढतात, तमोगुण वाढतात आणि पितरांना त्या अन्न ग्रहण करणं सोपं जातं. आता जेवणा अगोदर आठवणीनं गाय आणि कुत्रा आणि कावळा यांना घास ठेवायचा आहे. पितरांच्या दिवशी याचक असतील, भिकारी असतील, दारावर कोणी आला असेल किंवा त्या ठिकाणी जाऊन ते खरोखर गरजू आहेत, उपाशी आहेत, अशांना अन्नदान अवश्य करायला हवं. सत्पात्री दानाला पितरांच्या दिवशी, श्राद्धाच्या दिवशी खूप महत्त्व आहे. म्हणून अन्नदान केलं पाहिजे, वस्त्रदान केलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपल्या पितरांचे श्राद्ध करताना, त्या त्या तिथीला आपण श्राद्धाचा स्वयंपाक करताना, हे श्राद्धाचं जेवण बनवताना, तसंच पितरांसाठी आपण जे ताट वाढतो ते ताट वाढताना हे नियम अवश्य पाळायला हवेत. असं केल्यानं आपण आपले पित्र लवकर आपल्या नैवेद्य ग्रहण करतील, आपलं अन्न ग्रहण करतील, संतुष्ट होतील आणि त्यांना शांतीसुद्धा लाभेल ना. आणि हे नियम पाळून आपण जो स्वयंपाक करतो किंवा जे ताट वाढतो ना, हे अन्न ज्या वेळेला पितर ग्रहण करतात ते अक्षय असतं ना, म्हणजे जास्त काळापर्यंत ते पितरांना संतुष्ट ठेवत असतं, त्यांना शांत ठेवतं. त्यामुळं आपोआपच पितृदोष कमी होण्यास मदत होते. तसेच या पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये आपल्याला काळे हरभरे, म्हणजे त्याला चणे म्हणतात, व मसुराची डाळ हे 2 पदार्थ आहेत ना, किंवा आपल्याकडे हे 2 कडधान्य म्हणता येईल, तर त्या आपल्याला या पितृपक्षामध्ये वर्ज्य करायचे आहेत, म्हणजेच बनवायचे नाहीत. श्राद्धाच्या जेवणाचे आता थोडक्यात आपण नियम पाहूया. नक्की नियम काय असतात? श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मण गरजू व्यक्ती गरिबांना जेवण देताना
गाय, कुत्रा, कावळा, मुंग्यांसाठीही जेवण बाजूला काढून ठेवावं. श्राद्धाच्या जेवणाच्या वेळेस मातीच्या भांड्याचा चुकूनही वापर करू नये. आपल्या पूर्वजांच्या आवडीचं जेवण बनवावं. एक तरीही पदार्थ पूर्वजांच्या जेवणाच्या आवडीचा असावा, त्याचं स्मरण करावं. आवडीचं जेवण बनवल्यामुळं आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ना. श्राद्धाच्या जेवणाच्या अन्नाला चुकूनही पाय लावू नये. त्या दिवशी खोटं आणि अशुद्ध सुद्धा बोलू नये. तसेच जेवण बनवताना ते चाखून सुद्धा अजिबात पाहू नये, कारण की आपल्याला ते नैवेद्य म्हणून दाखवायचं असतं. म्हणून अजिबात चव घेऊन पाहू नका. तसेच श्राद्धांचा अन्न देण्यासाठी केळीच्या पानांपासून बनवलेलं ताट असू द्या किंवा पत्रावळीचा वापर करा. हे बाजारामध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होईल. श्राद्ध भोजन देताना मनात भेदभावाची भावना ठेवू नका. श्राद्धाचा विधी पूर्ण होईपर्यंत लहान मुले, पाहुणे किंवा घरातील इतर सदस्यांना अन्न देऊ नका. आधी नैवेद्य दाखवा आणि मगच अन्न द्या. तसेच श्राद्धाच्या जेवणामध्ये मसालेदार पदार्थ नसावेत. श्राद्ध स्वतःच्या घरात करावं. दुसऱ्यांच्या घरी श्राद्ध करणं अगदी चुकीचं मानलं गेलेलं आहे. मौन असल्यास पितर येऊन जेवण ग्रहण करतात आणि म्हणूनच वाढणाऱ्यानं आणि जे जेवत आहेत ना त्यांनी सुद्धा मौन बाळगावं, म्हणजे अजिबात बोलू नका. शक्य असेल मुलगी, जावई, नातवंड यांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी बोलवावं. यावेळी दारावर आलेल्या गरजू व्यक्ती त्यांना आदरपूर्वक भोजन करावं. पितर कोणत्याही रूपामध्ये येऊ शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्राद्धाचं जेवण बनवताना संपूर्ण जागा ही स्वच्छ असावी. किचन स्वच्छ असावं. तसेच हात पुसण्यासाठी कमरेला एखादा रुमाल खेचून ठेवावा. जर आपल्याला शिंक खोकला आला तर तो बाजूला येऊन द्यावा, त्या ठिकाणी देऊ नये. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे कावळ्यालाही पितृपक्षामध्ये विशेष महत्त्व असून श्राद्धानंतर कावळ्याला भोजन देणं हे अतिशय अनिवार्य मानले गेलेलं आहे. पितृपक्षामध्ये कावळ्याला खूप महत्त्व आहे असं म्हणतात. पण कावळ्यांना भोजन दिल्यास श्राद्धविधी पूर्ण होतो ना आणि पितरांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळते. म्हणून हे नियम आहेत ना, प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये पाळा. जर आपण या पितृजनांना जर शांतता निर्माण केली, पितृजनांच्या जर हे श्राद्धाचं जेवण केलं तर आपल्याला आयुष्यभर सुख पुरेल एवढं समाधान निर्माण होईल. सर्व संपत्तीने आपलं घर नावून निघेल. पूर्ण गोष्टी आपल्या जीवनामध्ये निर्माण होतील. म्हणून जर पितृजनांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे असेल ना तर आपली अडकलेली कामेसुद्धा पूर्ण होतील. आपण पाहिलेली स्वप्न सत्यामध्ये उतरतील. म्हणून अजिबात संकोच करू नका, अजिबात चिंता करू नका. तुमच्या दिवसाचं गणित आता वेळेवर होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये अशी ऊर्जा येणार आहे ना, कारण तुमच्या पितरांचा आशीर्वाद आहे. तुमच्या जीवनामध्ये फार मोठा असतो. म्हणून आयुष्यामध्ये काय केलं किंवा अजून परत तुम्ही करायचं आहे ते सर्व काही बाजूला ठेवा. पण या महिन्यामध्ये आपल्या पितृजनांचे श्राद्धाचं जेवण आहे ना ते नक्की आपण करावं आणि या पितृदोषापासून मुक्तता करावी. जय जय रघुवीर समर्थ.